नमस्कार, शुभ संध्याकाळ सर्वांना. तर ही वेळ आहे संध्याकाळची. तर संध्याकाळच्या टायमिंगमध्ये काय काय चालू असतं तर हे तुम्ही बघा. आणि संध्याकाळी मला चूल पेटवायची होती. चुलीवरती काहीतरी स्वयंपाक बनवायचा असल्यामुळे किंवा थंडी असल्यामुळे शेकण्यासाठी ही चूल चालू केलेली असते. तर चुलीजवळ काय लाकडंच नव्हती, म्हणून म्हटलं चला लाकडं गोळा करून आपण ठेवूया. तर सगळ्या काटक्या लाकडं छोटी छोटी गोळा करून मी चुलीपुढं नेऊन ठेवली. तर तुम्ही बघू शकता एका साईडला हे लाकडं टाकलेली होती. तर घराच्या बाहेरच्या बाजूला हे लाकडं टाकली होती. तिथं शेवग्याचं झाड होतं, तर ते शेवग्याची कटई केली आणि नंतर छाटणी करून टाकलेली ही लाकडं होती. तर वाळण्यासाठी मी बाहेर टाकली होती, तर ती आता पूर्ण वाळलेली आहेत. आणि ही लाकडं घरात घेऊन जायची आणि चूल जिथं ठेवली आहे तिथं ती लाकडं ठेवायची आणि चूल पेटवायची. म्हणजे त्याच्यावरती स्वयंपाक, दूध तापवायचं आणि थंडीच्या दिवसामध्ये सगळे शेकोटी करतात, तर तिथेच बसतात. म्हणून मी अगोदरच याची सोय करून ठेवते, म्हणजे संध्याकाळी बरं पडतं शेकोटी करायला. आणि बघा हे मेंढरं राखले आहेत, तर मेंढ्या घेऊन चालले आहेत. तर त्यांचं सामान बघा, सगळा संसार सोबतच असतो. ते आता इथून जाणार आणि एखादी जागा शोधणार, त्या जागेवरती त्यांनी त्यांचा संसार मांडणार आणि नंतर चूल मांडणार तिथं त्यांचा. मग तिथून सगळा स्वयंपाक आणि तिथून सगळं करणार आणि मग झोपणार. तर असल्या थंडीमध्ये किती हाल होत असेल त्यांचं. तर त्यांचा सगळा संसार त्या छोट्याशा घोड्यावरती असतो. तर बघा त्या घोड्याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण त्या घोड्याचं काहीतरी वेगळं नाव आहे. तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. आणि बघा खूप थंडी आहे, इतकी थंडी आहे की कधीच नव्हती अशी थंडी, एवढी थंडी आहे. तर बघा ते लांब गेले आहेत, तर पाठीमागून अजून दुसरे पण मेंढरं येत आहेत. तर बघा त्यांचे पाण्याच्या घागरी, सगळं स्वयंपाकाचं सामान त्या घोड्यावरती लादलेलं असतं आणि ह्या बायका पुढे जातात आणि मग त्यांना पण जळण काटकी गोळा करून मग त्यांना चुलीवरती स्वयंपाक करावा लागतो. तर बघा कसं जीवन असतं, प्रत्येक उन्हात पावसात थंडीत त्यांना किती हाल सहन करावं लागतं. तर ते असं फिरत फिरत आज इथे तर उद्या तिथे असं एक दोन दिवस ते मुक्काम करतात आणि पुढच्या प्रवासाला जातात. तर मेंढरांच्या पोटासाठी त्यांना जावं लागतं, त्यांना खाऊ घालण्यासाठी, चारा खाण्यासाठी ते बाहेर पडतात. आणि असंच जिथं चारा आहे तिथं ते खात जातात. तर बघा सूर्य मावळतीला आला आहे, मावळलाच आहे, पण किती छान असा संध्याकाळचा सूर्य दिसतोय बघा. तर मस्त असं झाडीतून सूर्य दिसतोय. तर आमच्या घराच्या साईडला खूप अशी झाडे आहे, मोठी पण झाडं आहेत आणि छोटी पण झाडं आहेत. तर याच्यामधून मला खूप छान वाटला सूर्य, म्हणून मी याचा व्हिडिओ थोडासा शूट केला आणि तुम्हाला शेअर केला. तर गावाकडं झाडीमधून असा सूर्य दिसतो, खूप मस्त असा दिसतो सूर्य. तर शहरामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंगांमधून सूर्य उगवलेला पण नाही दिसत आणि मावळलेला पण नाही दिसत. तर बघा झाडीमधून किती छान असा सूर्य दिसतोय. तर समोर तुम्हाला बघता नाही येणार, तरीसुद्धा तुम्ही याच्यातून बघू शकता. जे गावाकडं आहे त्यांना एवढं काय विशेष वाटत नाही, कारण ते रोजच बघतात. पण ज्यांना सिटीमध्ये राहतात त्यांना सूर्य दिसत नाही, तर हे वातावरण खूप छान वाटतं, खूप आवडतं. जे गावातून सिटीत गेले आहेत त्यांना तर खूपच आवडतं, कारण ते मिस करतात की हो आपण हे सूर्य बघत होतो, आपलं संध्याकाळची रुटीन वेगळी होती, सकाळची वेगळी होती, असं त्यांना वाटत असतं. ज्यांना खूप आवडतो त्यांनी हा व्हिडिओ बघू शकता. तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला गावाकडचं संध्याकाळचं रुटीन आणि संध्याकाळचा जे व्ह्यू आहे ते तुम्हाला दिसतं. किती छान असा सूर्य उगवला आहे, खरंच खूप छान आवडलं मला, म्हणून मी तुम्हाला शेअर केला. मी दररोजच बघते, तर असं माझ्या मनात आलं की चला तुम्हाला पण शेअर करावं. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मंडळी. तोपर्यंत बाय बाय.